नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या 11 तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, चारुहास भुवनेश्वरीला ओपन चॅलेंज देत म्हणत असतो, तू या दोघांना वेगळं करण्याचा कितीही प्रयत्न कर, परंतु या कामामध्ये तू कधीच यशस्वी होणार नाहीस. तू त्यांना वेगळं करू शकत नाहीस. अरे अधिपती, तुला कळतं का? तुझ्या या आईसाहेब आहेत ना, या फार मोठा डाव टाकत आहेत. ही बाई तुम्हाला नवरा बायकोला कायमचं वेगळं करत आहे. आत्तासुद्धा ही प्रथा वगैरे काही होती ना, हा पण तिचा डाव होता. तुमचं हनीमून तिला होऊन द्यायचं नव्हतं. काहीही करून अक्षराला तुझ्यापासून वेगळं करायचं होतं आणि अधिपती अक्षराला ह्या घरातून हाकलवून द्यायचं आहे तिला. रे, तुझी ही साधी गोष्ट का लक्षात येत नाही? असो, जास्त दिवस तिचं हे नाटक टिकणार नाही. कधी ना कधी अधिपती तुझे डोळे नक्की उघडतील. आणि भुवनेश्वरी, ह्या दोघांना वेगळं करूच नकोस तू. किंबहुना तू असा विचारसुद्धा तू करू नकोस. कारण यांची गाठ परमेश्वरानं बांधलेली आहे आणि ती गाठ तोडणं किंवा त्यांना वेगळं करणं तुझ्या आवाक्याचं बाहेर आहे. आणि ही गाठ आता इतकी घट्ट झाली आहे ना, जर साक्षात परमेश्वर देखील आला ना तरी ती तोडू शकत नाहीत. अशा प्रकारे तो भुवनेश्वरीची चांगलीच बोलती बंद करतो. भुवनेश्वरी गप्प बसलेली असते. आता ह्या सगळ्यावरून तरी अधिपतीचे डोळे उघडतील का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.